आमदार हे महायुतीचे आहेत आणि 16 आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत। एकूण मागच्या 5 वर्षाचा जर कालावधी या राज्य सरकारचा या महाराष्ट्रातील पाहिला तर 2 सरकार आली। 2019ला या राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला। शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीला स्पष्ट बहुमत दिलं, पण या जनादेश जो मिळाला त्याचा अपमान करत, लोकमताचा अनादर करत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि जनतेने खरा कौल तर तुम्हाला भाजप आणि शिवसेना म्हणून दिला होता। असं असतानाही या महाराष्ट्रातील जनतेशी खऱ्या अर्थानं गद्दारी केली असंच म्हणायला पाहिजे आणि या जनमताचा अनादर करत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन त्यांनी सत्ता स्थापन केली। त्यानंतरचं त्यांचं 2.5 वर्षाचं सरकार आणि नंतर बघा शेवटी नियतीच्या मनामध्ये जे असतं ते घडतं। या राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये जे होतं ते घडलं आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये मागच्या 2.5 वर्ष महायुतीचं सरकार आलं आणि या 5 वर्षाचा एकूण विचार करता पहिल्या 2.5 वर्ष आणि या 2.5 वर्षाच्या जर कामाची तुलना केली तर त्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे। या पहिल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये फक्त मागच्या सरकारने देवेंद्रजींच्या सरकारने या राज्यामध्ये विविध कल्याणकारी योजना आणल्या, अनेक विकासाचे प्रकल्प आणले आणि ते फक्त हे 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंच्या सरकारने फक्त बंद करणं, स्थगिती देण्याचंच काम मागच्या त्यांच्या सरकारच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये केलं। अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि या राज्याच्या विकासाला गती मिळाली। या राज्यामध्ये मेट्रोचं मोठ्या प्रमाणामध्ये जाळं विस्तारलं गेलं, समृद्धी महामार्गासारखा प्रकल्प झाला, अटल सेतूची निर्मिती झाली, कोस्टल रोड झाला, देशातील विदेशी गुंतवणूक सर्वाधिक या राज्यामध्ये 52% या राज्यामध्ये आपल्या आली। अशा प्रकारे विकासाला गती देण्याचं काम मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये या सरकारनं केलं आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसाचं जीवन समृद्ध करण्यासाठी म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेपासून अनेक योजना शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठीच्या या राज्यामध्ये आणल्या आणि म्हणून लोकांच्या समोर ते 2.5 वर्ष आणि हे 2.5 वर्ष स्पष्ट आहे आणि म्हणून मला जे जाणवलं की या सगळ्या प्रवासामध्ये पश्चिम महाराष्ट्रात 58 विधानसभेमध्ये या कामाच्या आधारावरती जनतेनं जे पाहिलं आहे की सरकारी योजना बंद करणारं सरकार, जनमताचा अनादर करणारं सरकार, लोकशाहीचा खून करणारं सरकार एका बाजूला आणि 2.5 वर्ष प्रगतीचं वेगानं प्रगतीच्या दिशेकडे जाणारं महाराष्ट्र चालवणारं सरकार, हा फरक महाराष्ट्रातली जनता जाणते आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रात मला खूप चांगला प्रतिसाद आम्हा सगळ्यांना या ठिकाणी मिळाला। त्यामध्ये हे काम सांगण्यात आमचे सर्व नेते यशस्वी झाले। माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात सुद्धा या महाराष्ट्राला जवळपास 10 लाख कोटी रुपये मिळाले। पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा खूप काही उपलब्धी या निमित्ताने मिळाले, मग मेट्रो असेल, रेल्वे असेल, अनेक आपल्या महानगरातल्या नद्यांचे प्रकल्प असतील, केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना, असे अनेक प्रकल्प या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात मार्गी लागले आणि म्हणून ते काम असेल, केंद्र सरकारचं काम, हे मागच्या 2.5 वर्षाचं राज्य सरकारचं काम, याच्यावरती या पश्चिम महाराष्ट्रातली जनता निश्चितपणे पुन्हा एकदा महायुतीवरती विश्वास ठेवेल असं एकूण चित्र आम्हाला दिसतंय। मग या सगळ्या याच्यामध्ये माननीय मोदीजींची सभा झाली, माननीय अमित भाईंच्या सभा पश्चिम महाराष्ट्रात झाल्या, मोदीजींच्या झाल्या, माननीय गडकरी साहेबांच्या सभा झाल्या, माननीय देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, रामदास आठवले साहेब, या सगळ्यांच्या सभा मोठ्या प्रमाणात या पश्चिम महाराष्ट्रात झाल्या आणि या सगळ्या सभा ज्या आपण पाहिल्या तर त्याला प्रचंड प्रतिसाद जनतेचा ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा मिळाला आणि या सगळ्याचा विचार करता आम्हाला असं वाटतं की यावेळेला निश्चितपणे आम्ही जवळपास 45 जागेंच्या जवळपास नक्की जाऊ, हा एकूण विश्वास या पश्चिम महाराष्ट्रातला वाटतो। लोकसभेच्या वेळेला जे काही चित्र वाटत होतं
की आता लोकसभेला पश्चिम महाराष्ट्रात 10 लोकसभेतल्या आमच्या लोकसभेच्या जागा मागच्या वेळेसपेक्षा कमी झाल्या, मग या विधानसभेला काय होणार? पण जे काही त्यावेळेला फेक नॅरेटिव्ह या लोकांनी निर्माण केलं, पसरवलं, त्याच्यामध्ये ते यशस्वीसुद्धा झाले. पण या विधानसभेच्या वेळेला हे कुठल्याही प्रकारचं फेक नॅरेटिव्ह सेट करू शकले नाहीत, हे वास्तव आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता, पश्चिम महाराष्ट्रातली जनता ही विकासाकडे पाहते, विकासाला निश्चितपणे मतदान करेल असा आम्हाला विश्वास वाटतो. आणि म्हणून या महायुतीच्या सर्व ठिकाणी आम्ही महायुतीच्या जागा जर पाहिल्या तर भारतीय जनता पार्टी 26 जागा लढवती आहे, शिवसेना आमची 12 जागा लढवती आहे, राष्ट्रवादी 19 जागा लढवती आहे, आमचे मित्रपक्ष जनसुराज्य 2 जागा. साधारणतः अशा प्रकारे थोडंसं जागांचं जर विश्लेषण केलं तर एकूण या सगळ्या 58 जागा आम्ही लढतो आहे. आणि म्हणून मला विश्वास वाटतो की जवळपास 99% आम्ही या सगळ्या जागा लढवण्याबद्दल आमचं एकमत झालं. किरकोळ काही ठिकाणी राहतं. आता इतके मोठे 3 पक्ष, एवढी मोठी निवडणूक, स्वाभाविक थोड्याफार काही गोष्टी घडतात, पण आम्हाला सांगतो की 99% आम्ही सगळ्या जागांवरती महायुतीच्या वाटप म्हणून एकमत करू शकलो. 99% या सगळ्या जागा ज्या आम्ही म्हटलं त्याच्यावरती 100% आम्ही चांगला सगळा प्रचाराचा एका विचाराने, एका दिशेनं, समन्वयाने आम्ही सगळ्या पक्ष म्हणून, महायुती म्हणून या ठिकाणी आम्ही प्रचारही चांगला झाला, लोकांपर्यंत पोहोचलो, शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचलो. आणि हेच यश आहे आम्हाला असं वाटतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की कितीतरी ठिकाणी राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या खूप मोठा होता. म्हणजे खरं तर प्रचाराच्या या सगळ्या काळामध्ये पुन्हा एकदा ही निवडणूक कुठंतरी खोटं बोलणं, विकासाचा मुद्दा कुठं नसणं, अशा पद्धतीने कुठंतरी वेगळ्या बाजूला निवडणूक घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. पण आम्ही केलेलं काम हे जनतेसमोर ठेवलं आणि जे करणार आहोत ते संकल्पपत्राच्या माध्यमातून सुद्धा जनतेला सांगितलं. आणि त्यामुळे केलेलं सांगितलं आणि जे करणार आहे ते आम्ही जनतेपुढे ठेवलं. आणि म्हणून केलेलं जे सांगितलं जनतेला, या महाराष्ट्रातील जनतासुद्धा त्यांना हे समजलं की शेवटी काम करणारी माणसं हीच आहेत आणि जे काम केलं ते समोर ठेवलं आहे. त्यामुळे आमच्यावरती पुन्हा एकदा विश्वास या महाराष्ट्रातली जनता करेल याच्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. आणि म्हणून संकल्पपत्राच्या माध्यमातून पुढच्या काळातल्या या महाराष्ट्रातल्या विकासाची दिशा काय असेल हे आम्ही जनतेसमोर ठेवलं आणि जनतेला अपील केलं. ठिकठिकाणी जो प्रतिसाद मिळत होता, मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रात मी म्हणाल तसं 30-32 जागांवरती विधानसभेच्या सगळ्या जागांवरती प्रवास केला आणि त्यामुळं एक चांगला सकारात्मक प्रतिसाद सगळीकडे आहे. आणि आज हा प्रचार सगळा संपतोय. आम्हाला विश्वास आहे की 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये निश्चितपणे या पश्चिम महाराष्ट्रातली जनता ही महायुतीसोबत राहील आणि या राज्यामध्ये महायुतीचं सरकार 23 तारखेला जे काही बहुमत मिळेल त्यानंतर हे सरकार जे बनेल त्यात पश्चिम महाराष्ट्राचा वाटा निश्चितपणे मोठा असेल. मला असं वाटतं ते त्यांच्या राज्यात त्यांनी काय बोलावं ते ठीक आहे, त्यांची जनता, आणि ते तिथं अपील काय. महाराष्ट्रातली जनताचं बाहेरच्या कुठल्या माणसावरती फार विश्वास ठेवणार नाही. मोदीजींनी जे या राज्यामध्ये काम केलं आहे, त्यांच्या सरकारने या राज्यातल्या जनतेला जी आश्वासनं दिली ती पूर्तता होती आहे. आज या राज्यातल्या 50%पेक्षा अधिक लोकसंख्येला मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या योजनेचा लाभ मिळालेला आहे. जे हरियाणामध्ये झालं ते चित्र आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्या ठिकाणची जनता ही कामाबरोबर राहिली, विकासाबरोबर राहिली, मोदीजींबरोबर राहिली. ते चित्र या राज्यामध्ये आपल्याला दिसेल. का तर मोदीजींच्या योजना 50%पेक्षा अधिक महाराष्ट्रातली जनता आहे, प्रत्यक्ष त्याच्यापर्यंत कुठली ना कुठली योजना पोचली. आणि म्हणून मला असं वाटतं की एका बाजूला देशाचा, महाराष्ट्राचा विकास आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं समृद्ध करणं, त्याचा उद्धार करणं हे लोकांनी अनुभवलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं कोणी बाहेर नेऊन काय बोललं ते काही परिणाम होणार नाही. मला असं वाटतं की ज्यांनी ही भूमिका घेतली त्यांना शेवटी जनतेने जागा दाखवली. आम्ही महायुती म्हणून एक संघ होतो, एक संघ लढलो आणि या पुढच्या काळामध्ये महायुतीचं सरकारसुद्धा आमचे सगळे पक्ष एकत्र मिळून आम्ही सरकारमध्ये, आत्ता जे आहे ते सगळे पक्ष आम्ही एकत्र राहणार सत्तेमध्ये. नहीं, बिल्कुल ऐसा नहीं. हम तीनों साथ में मिलकर लड़ रहे हैं. हम तीनों ने बैठकर बंटवारा किया इस सभी सीटों का. सामने कौन आएगा इसका विचार हमने नहीं किया था. अब सामने कौन आया है वो अलग बात है, लेकिन कोई भी हो, सामने उद्धव ठाकरे की सेना हो या पवार साहब की राष्ट्रवादी हो या कांग्रेस हो, हमें कोई फर्क नहीं पड़ता, क्योंकि हम सब एक साथ लड़ रहे हैं.
एक लाइन पर हम काम कर रहे हैं, तो मुझे नहीं लगता ऐसी कोई दिक्कत आएगी। हम तीनों एक होकर लढ रहे हैं। नाही, थोडंसं आता ते विश्लेषण अगदी त्याच्यात नाही, पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही मॅक्झिमम 45च्या जवळपास आम्ही 45+ नक्की होऊ। पुण्यातला दिसेल। कोण आलं? नाही, केंद्र, हे बघा, केंद्रातले मंत्री हे देशाचं प्रतिनिधित्व करतात, लक्षात घ्या। देशाचे केंद्रातले प्रतिनिधी हे केंद्रातले मंत्री हे देशाचं प्रतिनिधित्व करतात। नाही, खरं बोललं ना तर लोक ऐकतात, खोटं बोललेलं ऐकत नाही असं सांगितलं मी। ऐका, तुम्ही लक्षात घ्या, जर खरं बोललं तर ऐकतात, खोटं बोललेलं ऐकत नाही। राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भातले ते विधान आहेत। हम एक है तो सेफ है, याच्यामध्ये गैर काही नाही। राष्ट्रीय एकात्मता त्याच्यामध्ये पाहिली जाते की आम्ही सगळे एक आहोत, आम्ही एक राहिलं पाहिजे। नहीं, मुझे लगता है कि आखिर में जनता ये सोचती है कि किसने काम किया है और आगे जाके कौन काम करने वाला है, किस पे विश्वास करिए, जनता तय करती है। तो जनता ने उनको ये जगह उनकी दिखाई है, तो आगे जाके जनता ही असली जो कुछ करेगी तो जनता ही करेगी। तो थोडा वेगळा विषय मला तुम्ही नंतर सांगा, जो विमान सेवेचा विषय स्वतंत्र विषय, आता निवडणूक म्हणून नक्की आपण विचार करू। पूनमताई कोण होतं? हां, त्यांची दखल घेतली गेली, निष्पक्ष चौकशी करण्यात आली। त्या चौकशीच्या आधारे जे आलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। चौकशी केली ना, नाही कशी केली? त्यावेळेला त्यांना त्या पदावरनं बाजूला केलं गेलं, चौकशी झाली, चौकशीत जे समोर आलं ते आपल्या समोर। नाही, मला असं वाटतं की शेवटी कोणाला बाकी कोणाची वोट बँक आहे, कोणाला फायदा होईल याचा विचार आम्ही केलाच नाही। शेवटी ज्याचा त्याला अधिकार आहे, स्वतंत्र पक्ष आहेत, स्वतंत्र विचारधारा आहे, त्यामुळे त्यांना अधिकार आहे निवडणुका लढणं किंवा कोणाला फायदा होईल आणि नुकसान होईल याचा विचार आम्ही कधीच केला नाही। आम्हाला आमच्या कामावरती विश्वास आहे। आम्ही जे काम केलंय, जनता आमच्या सोबत आहे, जनता पुन्हा आमच्यावर विश्वास ठेवेल हे नक्की, कारण आम्ही तेवढं काम केलंय ते जनतेसमोर ठेवलं आहे। तेच बोलतील ना, मी त्यांच्या बोलणं मी काय सांगू? शैलेश सर, मी असं कोण म्हटलं? असं कोण म्हणालं? असं कसं? असं कोणी बोलल काय आहे? कसं काय म्हणलं ना? त्यांना फार सिरियसली का घेताय? माझ्या पक्षात 30 वर्ष मी निष्ठेने काम केलं। ज्यांनी 4 पक्ष बदलले त्यांच्याविषयी मला काय सांगताय? लोकसभेची निवडणुकीच्या वेळेला माननीय राजसाहेबांची भूमिका जी होती ती सोबत होती की काही ठिकाणी ते प्रचाराला आले आणि महायुतीला त्यांनी सपोर्ट केला होता। शेवटी तो एक स्वतंत्र पक्ष आहे, राजसाहेब एक स्वतंत्र विचाराचे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी यावेळी ठरवलं की आम्हाला निवडणुका लढायच्या, त्यामुळे त्यांचे ते निवडणूक लढतायत। निवडणूक लढली की ते निवडणुकीप्रमाणे सामोरं जावं लागेल। मदत लोकसभेला केली ह्याची तर जाणीव मला कायम राहील, त्याच्याबद्दल काही नाही, किंवा आमच्या पक्षाला आहे। पण आत्ता ही विधानसभेच्या निवडणुकीत ज्या त्या पक्षांनी जो ते निर्णय घेतला, तर राजसाहेबांनी निर्णय घेतला की महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढेल, तेव्हा आम्ही निवडणूक लढतो एकमेकाच्या समोर। आता मला माझं विचारा ना।
काय एकदा त्यांना कसं असतं समोर दिसलं की आपलं काही चालणार नाही. आता शेवटी सचिन तावडेंनी निर्णय घेतला निवडणूक लढायचा, तर तावडे आणि त्यांनी भाजपवर कशाला आरोप करताय. मला असं वाटतं की नाही तुम्ही घाबरलाय, तुम्हाला दिसतं तुम्ही हारणार आहेत म्हणून तुम्ही आमच्यावर काही आरोप करणार. तावडे का निवडणूक लढतायत, तावडेंनी तुम्हाला सपोर्ट का दिलं तर आता का नाही देत, तुमचं काय बी नसलं का, तुमचं ठरलं होतं ते झालं नाही का. मला असं वाटतं हे बघा हां बंडखोर नाही, नाराज. हां भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्ता एका विचारानं काम करतो, एका संस्कारामध्ये तो घडलेला असतो. त्यामुळे आश्वासनं न मिळता पक्ष नेतृत्वाने सांगितलं की यावेळेस नाही पुढच्या वेळेस नक्की कार्यकर्ते म्हणून तुमचा आमचे नेते म्हणून कुठेतरी विचार होईल. शेवटी मी म्हणत तसं एक परिवार आहे, हा संस्कार आणि विचारांनी चालतो. त्यामुळे लगेच कार्यकर्त्यांनी या संदर्भात हा विषय 100% मान्य केला. 30-35 साल से वो जनता में काम कर रहे हैं. मुझे लगता है कि उनके सामने जो रणनीति बनाई जा रही है तो उसका कोई भी परिणाम बारामती की जनता या महाराष्ट्र की जनता पर नहीं होगा. अजीत दादा काम करने वाले नेता है और लोगों को ये मालूम है कि महाराष्ट्र में ऐसा जो नेता है जो काम के बारे में बिल्कुल जनता के हित में सोचता है, तो आखिर में वोट के समय जनता उसी को वोट करेगी जो काम का है, जो काम करेगा. तो मुझे लगता है कि महाराष्ट्र की वो बारामती की जनता अजीत दादा के साथ नहीं वाटलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.